नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. राज्यात 17 सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारे जे निवासी डॉक्टर्स आहेत त्यांच्या हाराकिरीमुळे म्हणा किंवा त्यांच्या आडमुठी धोरणामुळे म्हणा रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णसेवा महत्त्वाची की स्वतःच्या मागण्या महत्त्वाच्या याचा विचार या निवासी डॉक्टरांनी त्यांच्या मार्ड या संघटनेनं विचार करण्याची वेळ आहे. हायकोर्टानं असे संप बेकायदेशीर ठरवलेले आहेत. त्यावर या मार्डच्या निवासी डॉक्टरांनी तोडगा काढला आणि ते सामूहिक रजेवरती गेले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे आमचं सामूहिक रजा आंदोलन आहे, सरकारही आमचं वाकडं करू शकत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई हायकोर्टानं संप बेकायदेशीर ठरवला. एवढंच नाही तर तुम्ही कामावर तातडीनं रुजू व्हा असे आदेश दिले तरी मार्ड त्याला जुमानत नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही संपावर नाहीच, आम्ही सामूहिक रजेवरती आहोत. सामूहिक रजेवर असून तुम्ही आंदोलन करताय, पण त्याचवेळी तुमचं जे प्रोफेशन आहे, जे नोबेल प्रोफेशन आहे असं आपण म्हणतो, त्याचा तुम्ही अपमान करता आहात. तुम्ही रुग्णसेवा नाकारता आहात. त्याचं काय हा प्रश्न सर्व जनता विचारते आहे. राज्यातले हे जे 17 सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आहे तिथं सर्वाधिक संख्येनं रुग्णसेवा होते, म्हणजे रुग्णांवरती उपचार होतात. सरकारी मोफत नाममात्र पैसे आकारून हे उपचार होतात आणि तिथं रुग्ण मोठ्या संख्येनं येतात. आणि अशा वेळी हे डॉक्टर्स तिथं आडमोठी धोरण राबवून संप पुकारण्याचं बडगा उगारतात आणि रुग्णसेवेचे हाल होत आहेत. यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. संपावर जाऊन निवासी डॉक्टरांनी रुग्णांना सेवा नाकारणं योग्य आहे का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, सामूहिक रजा आंदोलनाचं हत्यार उपसून मार्डनं सरकारची कोंडी केली आहे का? मुद्दा क्रमांक 2, रुग्णांना वेठीस धरून संपकरी डॉक्टर्स मागण्या रेटण्याचा प्रयत्न करतायत का? मुद्दा क्रमांक 3, कायदा करूनही डॉक्टरांवरचे हल्ले रोखण्यास सरकारला अपयश येतंय का? मुद्दा क्रमांक 4, रुग्णांच्या नातेवाईकांनी कायदा हातात घेऊन डॉक्टरांना मारहाण करणं योग्य आहे का? डॉक्टरांना मारहाण होते, त्यांना भीती वाटते. मार्डनं हे हायकोर्टात सांगितलं आहे. मुंबई हायकोर्टानं त्यावर मार्डला असं म्हटलं आहे, तुम्हाला जर का भीती वाटत असेल तर सरळ तुम्ही राजीनामे द्या आणि चालते व्हा. एवढं सांगूनही मार्डचे निवासी डॉक्टर्स ऐकत नाही आहेत. त्याला काय म्हणायचं यावरच आहे आपला आजचा सवाल. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी या विषयातले एक तज्ज्ञ पत्रकार संतोष आंधळे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मोगरे आहेत, जे रुग्णसेवा करतायत KEM रुग्णालयांमध्ये. त्याचबरोबर आपल्यासोबत पुण्याहून आहेत डॉक्टर संजय दाभाडे, जे जन आरोग्य मंचाचे सदस्य आहेत. ते डॉक्टरांची बाजू मांडणार आहेत. आपल्यासोबत थोड्याच वेळानं सागर मुंदडा हे अध्यक्ष आहेत IMAच्या यूथ विंगचे, ते सुद्धा असणार आहेत. तसंच मार्डच्या विरोधात ज्यांनी जनहित याचिका किंवा याचिका दाखल केलेली आहे त्यातले एक याचिकाकर्ते आपल्यासोबत अफाक मांडवे सुद्धा असणार आहेत. मी तुम्हा सर्वांचं या चर्चेत स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करतोय. संतोष आंधळे, उठसूट मार्डचे निवासी डॉक्टर संपावरती जातात, सरकारची कोंडी करतात, सरकारला अडचणीत आणतात. हे गेल्या 15-20 वर्षात मी दरवर्षी बघतो. म्हणजे एवढं होऊनही यांच्या मागण्या सरकार सोडवत नाही म्हणा, तोडगा काढत नाही म्हणा, किंवा या डॉक्टरांच्या बॅच ज्या नव्या होतात त्यांना नव्या मागण्या सुचतात म्हणा. काहीतरी असं आहे की हे मार्डचे संप होतात पण त्यात बिचारे बापडे रुग्ण त्यांचे हाल होतात.
आशिष, अगदी बरोबर मुद्दा तू मांडलास की दरवर्षी मार्चचा संप ठरलेला असतो, परंतु मला हे कळत नाही, जर्नलिझममध्ये आपण दोघं आल्यापासून आपण बघत असतो की दरवर्षी आपल्याकडे बातमी असते की आपण संपावर मार्चचे डॉक्टर संपावर गेले, पण हे मार्चचे डॉक्टर संपावर का जातात याचा आपण कधी विचार करणार आहोत का? प्रत्येक वेळी आपण दरवेळी एक बातमी आणतोय की मार्चचे डॉक्टर संपावर गेले, पण कारण काय ह्याच्यामागे? तर ह्यावेळी त्यांचा मुद्दा आहे की सुरक्षितता. तर सुरक्षितता प्रोव्हाइड करणं हा डॉक्टरांची एक बेसिक मागणी त्यांची, ती शासनाचं काम आहे, परंतु शासन का करत नाही मला कळत नाही. म्हणजे आज ज्या शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्यात आणि त्याच्यावरती तोडगा काढायचा प्रयत्न केला, हा यापूर्वी का नाही घडला? दरवेळी त्यांना शस्त्र का उगारावं लागतं की आम्हाला आंदोलन केलंच पाहिजे? तर माझं इथे मत आहे की ज्या पद्धतीने पिक्चर पोर्ट्रे केले गेलेलं आहे की पेशंट आणि डॉक्टर असं युद्ध दाखवलं गेलेलं आहे, तर माझ्या मते आपण हे युद्ध पेशंट किंवा डॉक्टर असं नसून प्रशासन याच्यात कुठेतरी आहे का गंभीर, त्याच्याकडे आपण बघणं गरजेचं आहे. जर प्रशासनाने त्यांना योग्य वेळी योग्य सुविधा पुरवल्या तर अशा स्वरूपाचे गुन्हे किंवा घटना घडणार नाहीत. बरोबर आहे. प्रदीप मोगरे, तुम्ही रुग्णालयामध्ये रुग्णसेवा करतात, म्हणजे खास करून जेव्हा रुग्ण दगावतो त्याचं वाहिकेचं काम तुम्ही करता. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये इतके हे मार्चचे संप बघितलेले आहेत, कदाचित तुम्ही सर्वाधिक संप बघितले असतील KEMचे वगैरे. तर अशा ठिकाणी संप झाल्यानंतर रुग्णांचे जे हाल होतात त्याला सरकारी वारी राहत नाही, हे डॉक्टर्स त्यांना वाऱ्यावर सोडून देतात. आणि महत्त्वाचं म्हणजे अरेराईवीनं वागली जातं, म्हणजे तिथं वेळप्रसंगी रुग्ण दगावण्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत. तर एकूणच हे चित्र बघून तुम्हाला सरकारची कीव येते की या मार्चच्या डॉक्टरांना तुम्हाला अनुभवाचा काही सल्ला सांगावासा वाटतो? प्रथम मी आपणाला नमूद करू इच्छितो की KM हॉस्पिटल येथे माझा जन्म झाला आणि KM हॉस्पिटलच्या बाहेरच गेट नंबर 7 तिथे आमची वसाहत आहे 2 मिनटावर. तर KM हॉस्पिटलमध्ये संपूर्ण बालपण, शिक्षण, त्या हिरवळे मी लहानाचा मोठा झालो. अत्यंत जवळून मला KMची संपूर्ण बित्तम बातमी मला माहिती आहे. पूर्वी ज्यावेळी डॉक्टर परुळकर होते 89ला, त्यावेळेचा जो काळ होता, त्यावेळी डॉक्टर बापट, डॉक्टर देवधर, अतिशय देव माणसं अशी ती डॉक्टर मायेनं रुग्णाच्या पाठीवर हात ठेवायची आणि शुश्रूषा करायची ती. आणि तो बेस आता राहिलेला नाही आहे. आत्ता मला वाटतं खूप मोठा पसारा वाढल्या कारणानं येथे रुग्णांचे अतोनात हाल होतात. KMमध्ये आता जवळजवळ 8 ते 10 महिन्यापूर्वी आमच्या एक समाजाचं कुणबी वैद्यकीय युवा म्हणून एक विभाग आहे, त्याच्यानंतर रत्नागिरी युवा विभाग आहे, मसळ्याचं एक युवा विभाग आहे, असं संपूर्ण ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांमधले तिकडचे जे रुग्ण थेट, मी त्या सर्वांचा सल्लागार आहे प्रमुख त्या व्हॉट्सअपचा, तर माझ्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट येतात. आल्याच्यानंतर पहिलं का असतं, ते रुग्ण आहेत ना तिथे ग्रामीण पातळीवर, समजा तिथे डेरवन हॉस्पिटल आहे, रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल आहे, दापोली सिव्हिल आदी हॉस्पिटलांमध्ये 3 ते 4 दिवस घालवतात. पूर्वी कसं होतं, 10 ते 15 वर्षापूर्वी पेशंट कसे यायचे आमच्याकडे, अल्सर, परत पोटदुखी, त्याच्यानंतर किडनी स्टोन, असे अपेंडिक्स, असे आजाराचे यायचे. आत्ता कसे येतात, अत्यंत क्रिटिकल अवस्थेतले पेशंट येतात. म्हणजे त्यांना किडनी डॅमेजचे असतात, कोणी कॅन्सरचे असतात, TBचे असतात, असे भयावह रोग धारण केलेले, आजार केलेले रुग्ण येतात. म्हणजे दुर्धर आजाराचे रुग्ण हे KEMमध्ये येतात आणि अशा संपाच्या वेळी त्यांचे हाल होतात. ते तर होतातच, परंतु इतर वेळी देखील ते ज्यावेळी येतात, आल्याच्यानंतर आम्हाला प्रथम फोन येतो. आम्हाला फोन आल्याच्यानंतर आम्ही गेट नंबर 2च्या तिथे त्यांची वाट पाहत असतो. वाट पाहिल्याच्यानंतर मग त्यांचं आतमध्ये 18 नंबरमध्ये त्यांचं ॲडमिशन करून देण्यापर्यंतचे, त्यांचं तिथे वॉर्डमध्ये रूपांतर होण्यापर्यंत जवळजवळ अर्धा दिवस जातो. मग त्याच्यामध्ये प्रचंड हाल होतात. त्याला संपामध्ये तर आता कसं झालेलं आहे, ह्या लोकांनी केवळ आता ज्या इमर्जन्सी सेवा आहेत त्या फक्त सुरू ठेवलेल्या आहेत. आता मी राऊंड मारून आलो, माझे दिवसाला 4 ते 5 राऊंड असतात आतमध्ये. आणि तिकडचे विभागीय आमदार श्री आमचे अजय चौधरी साहेब यांच्याकडे मी PA म्हणून देखील काम करतो, तर त्यांचं देखील मला तेथे मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट. आपण संपावर चर्चा करतो. हो. तर ह्या संपामुळे आहे ना, आता पेशंटचे देखील खूप हाल झालेले आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. त्यांना ज्या काही सुविधा हव्या आहेत, MRI हवं आहे, CT स्कॅन हवं आहे, त्याच्यानंतर सोनोग्राफीच्या सुविधा आहेत, त्या अवेलेबल होत नाहीत. त्यांना बाहेर जावं लागतं आहे, कारण तिकडचे जे डॉक्टर वगैरे आहेत ना, केवळ जे अति क्रिटिकल केसेस आहेत त्याच ते आता घेत आहेत.
आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही मगाशी म्हणालात ना, आता मी तर पाहतो ना, रात्री माझ्याशी पेशंट बोलतो आणि सकाळी 9-10 वाजता तो ऑफ झालेला असतो. असे माझ्या जीवनामध्ये आत्ता या 6 महिन्यामध्ये जवळजवळ 7 ते 8 केसेस झालेले आहेत. संपाच्या वेळेस काय होतं ते सांगा ना, तुम्ही काय करता ते सांगू हो नका. हो, संपाच्या वेळेला आता सध्या कसं आहे, या डॉक्टरांचं काही चुकत नाही असं तुम्हाला वाटतं का? नाही, डॉक्टरांचं थोडंफार चुकतं. त्याने कसं आहे माहिती आहे का, पेशंटचे जे नातेवाईक असतात ते ज्यावेळी पेशंट सिरियस असतो, क्रिटिकल कंडिशनमध्ये असतो, डॉक्टरांच्या बरोबर पण मोठा गराडा असतोच नातेवाईकांचा वगैरे, इतर पेशंट लोकांचा, ते पण हे म्हणजे वैतागलेले असतात. मला एक सांगा, डॉक्टरांना ही भीती सतत वाटत असते का की त्यांच्यावरती जर का एखाद्या वेळेस रुग्ण दगावला तर त्यांना मारहाण होण्याची भीती, अशी काही भीती त्यांना कायम असते का? कायम म्हणजे कसं आहे माहिती आहे का, काही आता व्यक्ती तशा प्रवृत्ती असतात, काही लोक कसे असतात ते गैरसमज करून घेतात की ह्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असं ते मनाला लावून घेतात. परंतु तो रुग्ण पण देखील किती क्रिटिकल अवस्थेत तिथे आलेला आहे, तो वाचू शकत नाही आहे, एवढं डॉक्टर त्यांना सांगतात देखील वारंवार की तुमचा आता पेशंट क्रिटिकल आहे. ठीक आहे. संतोष, प्रश्न हाच आहे ना की डॉक्टरांचे हल्ले होतात आणि ते सलग काही दिवसांमध्ये झाले म्हणून आम्ही संपावर जातो, पण त्याचवेळी आमच्या ज्या जुन्या मागण्या आहेत त्याच आम्ही रेटतो आणि यामध्ये रुग्णाला वेठीस धरलं जातं मार्डकडून. आशिष, मी अत्यंत प्रामाणिकपणे तुला सांगतो की त्यांची जी पहिली मागणी आहे ती आपण मान्यच केली पाहिजे. सुरक्षितता सगळ्यांना मिळाली पाहिजे, आपण सुरक्षिततेच्या वातावरणात काम केलंच पाहिजे. मुळात त्यांच्या अन्य मागण्या आहेत त्या अलार्म सिस्टीम बसवणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी ज्या मागण्या केल्या, सिक्युरिटी गार्ड्स आणणं, ह्या मागण्या आहेत. परंतु पेशंटचे आतोनात हाल होतात याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची मी माघार घेणार नाही बोलायला, कारण गेले 2 दिवस मी फिरतोय. मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, KM सायन नायर किंवा शासकीय रुग्णालयामध्ये येणारा जो रुग्ण असतो हा गरीब घरातून आलेला असतो आणि तो जिथे प्रायव्हेटमध्ये जाऊ शकत नाही म्हणून तो ह्या रुग्णालयात येतो आणि अशा रुग्णालयात गेल्यावरती त्यांची जी काही कोंडी होती, म्हणजे रुटीन ऑपरेशन कंप्लीट कॅन्सल झालेले आहेत, इलेक्टिव्ह सर्जरी आपण त्याला म्हणतो, फक्त एमर्जन्सी केअर चालू आहे. अशा वेळी आपल्याला ज्या पद्धतीने उपचार हवेत ते मिळत नाही आहेत आणि माझं मत असं आहे की डॉक्टरांनी कायमचा तो तोडगा काढला पाहिजे आणि त्यांना सांगितलं की दर 3 महिन्यांनी तुम्ही मिटिंग घ्या, प्रशासनावर बोला. अशा स्वरूपाचे आपण विविध तोडगे काढू शकतो. निवासी डॉक्टर काय म्हणजे आपण ध्यानात घेतलं पाहिजे की तो शिकतोय, MBBS झाल्यानंतरचा तो त्याचा काळ असतो 3 वर्षात, तिथं तो शिकत असतो. आपण निवासी डॉक्टरांची पण अवस्था लक्षात घ्यायला पाहिजे की ही इज द फर्स्ट मॅन, ही इज द बॅकबोन ऑफ द हॉस्पिटल. तो पाठीचा कणा आहे. जर ते नसतील तर हॉस्पिटल चालू शकत नाही. ही जर आपल्याला मान्य झालेली अवस्था आहे तर आपण त्यांच्यासाठी का सुरक्षितता पुरवत नाही आहे? म्हणजे पहिला कुठला रुग्ण जो येतो रुग्णालयामध्ये तो निवासी डॉक्टरांकडे जातो, निवासी डॉक्टरांशी बोलतो, निवासी डॉक्टर त्याला काउन्सिल करतात आणि त्याच्यानंतर विविध मार्गाने तो पुढे जातो. दुसरा विषय असा आहे की आपल्याकडे प्रशासनाने ह्यांच्यासाठी काय केलं पाहिजे ते का करत नाही आहे. आताही ते मागणं तेच मान्य करतात की आम्ही तुम्हाला सिक्युरिटी गार्ड प्रोव्हाइड करू. हे पूर्वी पण करता आलं असतं, आज त्यांना ही वेळ का आली? निवासी डॉक्टरांच्या मागण्या ज्या रास्त आहेत त्या व्हायलाच पाहिजे, पण त्याचवेळी पेशंटचे अतोनात हाल होतात आहेत. आज रुटीन पेशंट आहेत, म्हणजे आज जी मी काही बातमी रिपोर्टिंग केली त्याच्यामध्ये असं दिसलं की एक जण आपल्या मुलाला किडनी ट्रान्सप्लांटसाठी मुंबईत आला, KM रुग्णालयात आला होता. त्याला फक्त एक रिपोर्ट दाखवायचा होता की माझी किडनी मॅच होऊ शकेल का माझ्या मुलाशी, म्हणजे मला घरी जाऊन चर्चा करता येईल. आज त्याला फक्त एक रिपोर्ट दाखवायचा होता, पण तो रिपोर्ट डॉक्टरांच्या त्या एकूण डेफिनेशननुसार ते रुटीन भाग आहे, तो आपण नंतरही बघू शकतो. पण त्यातला होणारा वेदना, तो आलाय नांदेडवरून, ह्याचं कोण घेणार आहे की नाही? त्या वेदना कोण बघणार आहे? त्यांचे अश्रू कोण पुसणार आहेत? डॉक्टरांची मागणी रास्त आहे, पेशंटच्या आतोनात हाल होतात आहे. प्रशासनाने येथे निर्णय घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. ठीक आहे, मी थेट पुण्याला जातोय डॉक्टर संजय दाभाडे यांच्याकडं. डॉक्टर संजय दाभाडे, तुम्ही ऐकलत की ठीक आहे, रुग्णसेवाही करायची आहे आणि निवासी डॉक्टरांना त्यांचं शिक्षणही पूर्ण करायचं आहे. त्यांच्या तिथल्या हॉस्टेलच्या लिव्हिंग कंडिशनविषयी काही तक्रारी असतील किंवा त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांविषयी त्यांच्या काही तक्रारी असतील किंवा त्यांना मिळणाऱ्या जे काही मानधन असेल त्याविषयी त्यांच्या तक्रारी असतील किंवा ते सरकारी महाविद्यालयांमध्ये शिकतात म्हणून ते काही हक्क सांगत असतील, ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी हे नोबेल प्रोफेशन आहे. जेव्हा आपण एका चांगल्या कॉजसाठी एक चांगलं मिशन हाती घेतलेलं आहे, त्यात आपण चांगलं करिअर करू पाहतो आहोत आणि सरकारी खर्चावर बहुतेक ते सर्व पार पडतं आहे, अशावेळी मानवीय दृष्टिकोन त्या निवासी डॉक्टरमध्ये नसावा की तो इतका त्या रुग्णांना फाटावर मारतो, त्यांच्या जीवाची पर्वा करत नाही आणि फक्त माझं मी माझ्यासाठी याचाच तो विचार करतो. आशिष सर, आपण काही मूलभूत प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जे मुद्दे
निवासी डॉक्टरांनी उपस्थित केलेले आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणे तथ्य आहे आणि गेले अनेक वर्ष निवासी डॉक्टर सातत्याने, तुम्हीच आता मगाशी बोलत होता की सातत्याने निवासी डॉक्टरांना संपाचं हत्यार उचलावं लागतं. म्हणजे हे सारखं घडत असताना सुद्धा सरकार का जागेवर येत, सरकार त्यांच्या मागण्या का पूर्ण करत नाही, हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. सरकार त्यांची जबाबदारी पार पाडत नाही म्हणून मार्डला सारखं अशा पद्धतीनं संपाचं हत्यार उचलताना आपल्याला दिसतं. परंतु त्या पद्धतीनं गेल्या अनेक वर्षापासून हल्ले होत आहेत डॉक्टरांवर. निश्चितपणे सांगतो की डॉक्टरांच्या मनामध्ये असुरक्षिततेचं वातावरण निश्चितपणे आहे. डॉक्टरांना भीती वाटते, भीतीच्या छायेखाली डॉक्टरांना काम करावं लागतं, ही अत्यंत वस्तुस्थिती आहे. आणि विशेषतः ज्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचं आपण या ठिकाणी आज चर्चा करत आहोत, सरकारी वैद्यकीय महाविद्यालय किंवा एकूण सरकारी आरोग्य व्यवस्था याच्यातली जी संपूर्ण परिस्थिती आहे ती परिस्थिती लक्षात घेता डॉक्टरांच्या मनामधली जी असुरक्षित वातावरण आहे ते निश्चितपणे योग्य आहे. परंतु आता हे एकदा योग्य आहे म्हटल्यावर जे संपाचं जे हत्यार आहे ते कितपत उचलावं याच्याबद्दल मला वाटतं चर्चा होऊ शकते आणि ती चर्चा करावी. परंतु मला या ठिकाणी असं म्हणायचं की या निवासी डॉक्टरांनी जे आपत्कालीन जी व्यवस्था आहे, आंतररुग्ण विभाग आहे, त्याच्यापासून त्यांनी लांब जायला नाही पाहिजे होतं असं मला वाटतं. ओपीडीच्या संदर्भामध्ये जे तिथले जे लेक्चरर्स असतात, असिस्टंट प्रोफेसर असतात की ते सांभाळू शकतात, परंतु आपत्कालीन आरोग्य व्यवस्था ती मात्र बंद करू नये आणि ते सांभाळून आपले जे काही हक्काच्या मागण्या आहेत त्या आपल्या पुढे नेता येऊ शकतात असं मला या ठिकाणी नम्रपणे नोंदवावं वाटतं. आणि या निमित्ताने मी असं पण सांगेन की ही जी संपूर्ण लढाई आपल्याला दिसतीये त्याचं एक स्वरूप आपल्याला असं दिसतंय की डॉक्टर विरुद्ध रुग्ण अशी जी संपूर्ण त्याला एक वेगळी दिशा, एक स्वरूप प्राप्त झाल्याला दिसतं. ते मला वाटतं डॉक्टरांनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे असं मी या ठिकाणी म्हणेन. कारण की मुळामध्ये ही एकूण जी संपूर्ण आरोग्य व्यवस्था आहे ती आरोग्य व्यवस्था मुळात आजारी आहे आणि त्याच्यातून हे सगळे प्रश्न निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. मी एक डॉक्टर आहे, ज्यावेळेस माझ्याकडे एखादा रुग्ण येतो त्यावेळेस तो काही लक्षणं घेऊन येतो, तर मी त्याला ताप असेल तर त्याला मी क्रोसिन पॅरासिटामॉलची गोळी देईल. परंतु त्याला जो ताप आलेला आहे त्याच्या पाठीमागं काही जंतू संसर्ग आहे का, तर याचा विचार करून मी त्या जंतू संसर्गासाठी. ठीक आहे. याच प्रश्नावरती आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा निवासी डॉक्टरांना फटकारलेलं आहे. निवासी डॉक्टर्स त्यांची रुग्णसेवा कसे विसरतायत, मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिकेत ते सांगितलेलं आहे. नेमकी सरकारची भूमिका सांगताना मुख्यमंत्र्यांनी निवासी डॉक्टरांना कसं फटकारलं ते बघूया. आपण हे म्हणतो की डॉक्टरांचं जे प्रोफेशन आहे हे नोबेल प्रोफेशन आहे. डॉक्टरांच्या बद्दल समाजामध्ये एक मोठा विश्वास आहे. समाजामध्ये अनेक वेळा डॉक्टरांना देवाचा दर्जा हा लोक देत असतात. अशा परिस्थितीमध्ये सामान्य रुग्णांना खितपत ठेवायचं, सामान्य रुग्णांना त्या ठिकाणी मरण्याकरता सोडून द्यायचं, सामान्य रुग्णांना कोणीतरी एखाद्या नादान नालायक माणसांनी अशा प्रकारची कारवाई केली म्हणून जे निरपराध रुग्ण आहेत त्या निरपराध रुग्णांना त्याची सजा भोगायला लावावी. अध्यक्ष महोदय, हे देखील अत्यंत चुकीचं आहे. बघितलं तर विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मार्डच्या डॉक्टरांचं कसं चुकतंय हे सांगितलेलं आहे. सरकारला खरं तर हा संप मोडून काढण्यात किंबहुना मार्डच्या डॉक्टरांना कामावर रुजू करून घेण्यात अपयश आलेलं आहे. त्यासाठी सरकारनं काय केलं हे ते बोललेले नाहीत, पण डॉक्टरांचं कर्तव्य काय आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. ब्रेकनंतर आपण या सर्व विषयाच्या वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा करणार आहोत. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. संपावर जाऊन निवासी डॉक्टरांनी रुग्णांना सेवा नाकारणं योग्य आहे का? 60% लोक म्हणतायत नाही, संपावर जाऊन निवासी डॉक्टरांनी रुग्णांना सेवा नाकारणं योग्य नाही. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर.
ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत सागर मुंदडा आहेत. ते आधी मार्डचे अध्यक्ष होते, त्यानंतर त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर ते आता IMAच्या यूथ विंगचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर सागर मुंदडा, मार्डबरोबरच तुमच्या IMAच्या डॉक्टर्सनी सुद्धा संप हा कंटिन्यू केलेला आहे. तुम्हाला हायकोर्टाने इतकं फटकारलं तरी फरक पडला नाही, राज्य सरकारने इतक्या गायावाया केल्या तरी फरक पडला नाही, राज्य सरकारनं मार्डच्या मागण्या मान्य केल्या तरी फरक पडला नाही. एवढे निगरगट्ट डॉक्टर कसे झालेत? सर, मी एकच सांगू इच्छितो, आज कोर्टाचा ऑर्डर आला आहे, पण सध्या परिस्थिती अशी आहे की काल राज्य सरकारने 1000 डॉक्टरांना निलंबित केलं आहे आणि कोर्टाने सांगितलं की त्यांना तुम्ही निलंबित करू नका. सकाळी आज हिअरिंग झाली, पण आत्तापर्यंत ऑर्डर आमच्या हातात नाही आहे. समजा काही उलटंसुलटं झालं तर 1000 डॉक्टरांना घरी बसावं लागेल. आमची इतकीच विनंती आहे की कोर्टाचा ऑर्डर आणि जे मुख्यमंत्री महोदय म्हटले त्यांनी एक मिनिट्स ऑफ मीटिंग आम्हाला द्यावं आणि कोर्टाचा ऑर्डर हवं, आम्ही ते खात्री करावी आणि विद्यार्थी परत जॉईन करायला मग तयार होतील. असं मी म्हणत नाही की बिलकुल ते तयार होत नाही आहे, पण सकाळी मंत्री महोदय साहेबांसोबत मीटिंग झाली आहे, कोर्टाचं निकाल पण सकाळी झालं आहे. मग इतकी सिरियस सिच्युएशन आपण म्हणतो आहे, मग प्रशासनाकडून हे परत हलगर्जीपणा होत नाही आहे का? बरोबर आहे. पण मला एक प्रश्न असा पडतो, मी खरं तर संतोष आंधळे यांना तो आधी विचारणार होतो, पण आता तुम्ही विषय काढलाय आणि तुम्ही तुमच्या संपावरती ठाम आहात. खरं तर हा संप हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवला म्हणून तुम्ही आता सामूहिक रजाचं आंदोलन म्हणून हत्यार उपसलेलं आहे आणि तुम्ही सरकारला सांगतायत की आम्ही संपावर नाही तर आम्ही रजेवरती आहोत. एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग करणं आहे हे सरकारला. सर, सरकारने काल काय केलं आहे? सरकारने 1000 डॉक्टरांना निलंबित केलं आहे. सगळ्या बाकीचे जे डॉक्टर आहेत त्यांच्या हॉस्टेलवर तुम्हाला इथून काढून देऊ म्हणजे तुम्ही रस्त्यावर येणार, हे एका प्रकारचं ब्लॅकमेल नाही का? हे मला विचारायचं सरकारला. पण रुग्णसेवा किंवा ते कर्तव्य नाही हे मी सांगतोय सर, परत सांगतोय की जे इमर्जन्सी सर्व्हिसेस आहे, खाजगी हॉस्पिटल असो किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल असो, इमर्जन्सी सर्व्हिसेस, वॉर्ड सर्व्हिसेस प्रत्येक ठिकाणी चालू आहे. फक्त जे रुटीन सर्व्हिसेस असतात, जे OPD सर्व्हिसेस असतात ते बंद आहे. तुमच्या 17 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सरकारच्या सध्या रुग्णांचे हाल होत आहेत, ही तरी माहिती तुमच्यापर्यंत येते का? सर, मी हेच सांगू इच्छितो की काल रात्री मुलं स्ट्राईक कॉल ऑफ करायला तयार होते, पण त्या क्षणी परत एका फिमेल डॉक्टरवर, एका स्त्री डॉक्टरवर जाऊन तिथे हल्ला झाला. त्याच्यानंतर मागच्या 24 तासात 5 हल्ले झाले. मग अशा परिस्थितीत आम्ही परत जाणे किती आम्हाला सुरक्षित वाटणार आहे? या 5 हल्ल्यापैकी 3 हल्ले हे फिमेल डॉक्टर्सवर झाले. मग हे कितपत सरकार जे म्हणतंय, जे क्लेम्स करतायत की सुरक्षा वाढवली आहे, मग 24 तासात 5 हल्ले कसे होतात? मला एक प्रश्न या निमित्तानं असा विचारायचा आहे की मार्डचे डॉक्टर खास करून की जे सरकारी महाविद्यालयांमध्ये असतात डॉक्टर्स म्हणून, निवासी डॉक्टर्स म्हणून, त्यांचं काही कर्तव्य आहे की नाही रुग्णसेवेप्रती? नक्कीच 100% जर त्यांनी ह्या नोबेल प्रोफेशनमध्ये ते बाय मेरिट घेऊन आलेले विद्यार्थी आहेत, त्यांना सुशिक्षित आहे, सुजाण आहेत, त्यांनी माझ्या मते त्यांच्या मागण्या मान्य आहेत. त्यांच्यावर झालेले हल्ले हे निषेधार्थ आहे, कोणी त्याचं समर्थन करत नाही आहे. परंतु आपण संप किती काळ चिघळवायचा? आज मुख्यमंत्र्यांनी त्यांना निवेदन दिलं आहे, मुख्यमंत्र्यांवर चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं फक्त आपल्याकडे संशय कसा आहे बघा ना, की आम्हाला मिटिंगचे मिनिट्स मिळाले नाहीत म्हणून आम्ही येणार नाही, आम्हाला हायकोर्टाची कॉपी मिळाली म्हणून नाही आम्ही येणार नाही, म्हणजे आजची रात्र परत त्याच्यात जाईल. माझा परत बेसिक मुद्दा आहे की डॉक्टरांचं काम केलं पाहिजे. डॉक्टर करतातच काम. माझे अत्यंत काही परिचयाचे डॉक्टर मित्र आहेत, ते खूप काम करतात, मी त्यांना मानतो, पण वेगवेगळ्या पद्धतीचे काम करतात. परंतु अशा काळात सरकारी रुग्णालयामध्ये आपण नसणं, उपस्थित नसणं हे कितपत योग्य आहे? पेशंटचे अतोनात हाल होतात आहे हे त्यांनाही कळतं आहे आणि तेही मान्य करतात आहे. परंतु माझं परत हेच म्हणणं आहे की आपणही डॉक्टरांची भूमिका व्यवस्थित मांडली गेली पाहिजे की त्यांची मुद्दा काय सुरक्षितता द्या, पण का देत नाही हाच मला मुद्दा आहे. द्यायला पाहिजे सुरक्षितता. सिक्युरिटी फक्त मागतायत, ते तुमच्याकडे पगार वाढून मागत नाही आहे किंवा कुठल्याही वेगळ्या यंत्रणा मागत नाही आहे. द्यायला काय हरकत आहे? म्हणजे तुम्ही एका बाजूला पेशंटच्या बद्दलही बोलायचं की पेशंटच्या अतोनात हाल होतात आहे, एका बाजूला डॉक्टर निगरगट्ट झाला असंही म्हणायचं आणि प्रशासन त्यांच्या मागण्या मान्य पूर्ण करतो असंही म्हणायचं. म्हणजे विन विन सिच्युएशन कुठेच नाही इथे. प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने अजेंडा राबवतोय. अगदी बरोबर आहे. हा जो मार्चच्या निवासी डॉक्टरांचा संप किंवा आंदोलन सुरू आहे त्याच्या विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली. आपल्यासोबत एक याचिकाकर्ते अफाक मांडवीय सुद्धा आहेत. अफाकजी, तुम्ही ही चर्चा ऐकलीत. मार्ड म्हणतंय अजूनही आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत, आमचा संप सुरू आहे. IMA म्हणते की आमचेही डॉक्टर संपावरती कायम असणार आहेत. सरकार आमची दिशाभूल करते. हायकोर्टानं ऑर्डर केल्यानंतर सुद्धा सरकारनं आमच्या डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केलेली आहे, त्यामुळे आमचा सरकारवर विश्वास नाही आहे.
तुम्ही तुमच्या याचिकेमध्ये नेमकं काय म्हटलं होतं आणि जेणेकरून हायकोर्टानं या डॉक्टरांना, या संपकरी डॉक्टरांना असं म्हटलं की तुम्हाला जर का भीती वाटत असेल तर तुम्ही राजीनामे द्या. काय काय म्हटलं होतं तुम्ही तुमच्या याचिकेत? याचिकेत आम्ही असं, माझी प्रेयर होती की जे डॉक्टर्स, जे रेसिडेंट डॉक्टर्स आहे त्यांचे जे असोसिएशन आहे ते असोसिएशननी कॉल ऑफ करा, म्हणजे असं डायरेक्शन, ॲप्रोप्रिएट डायरेक्शन इश्यू करावं जे काय असेल ते लिगल याच्यात, ते ॲप्रोप्रिएट डायरेक्शन इश्यू करण्यासाठी केलं होतं. दुसरं प्रश्न जे तुम्ही मला विचारलं की ह्याच्यात जर डॉक्टर्स अंडरटेकिंग आज देऊनसुद्धा जर असं करत असेल तर दॅट इज नॉट फेअर, चुकीचं आहे, तसं नाही केलं पाहिजे डॉक्टरांनी. जर त्यांना जर काही प्रॉब्लेम असेल तर कोर्टाला सांगायला पाहिजे, जे काही त्यांचे इश्यू असेल, आज पण असेल, जर सरकारने किंवा गव्हर्नमेंटने जर मान्य त्यांची डिमांड्स किंवा जे काही असेल ते मान्य केले नसेल, त्यांनी कोर्टासमोर सांगायचं, जे काही त्यांचे प्रॉब्लेम असेल ते सांगा तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे. कोर्टासमोर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स मांडले नाहीत, तुम्ही रुग्णांना वेठीस धरता आणि सरकारला तुम्ही ब्लॅकमेल करता. हे बिलकुल बरोबर नाहीये. मागच्या वर्षी कोर्टाचे 3 ऑर्डर आहे डॉक्टरांच्या सुरक्षतेबद्दल. एक आहे जस्टिस ओकाचं, एक आहे जस्टिस कानडेचं आणि अजून एक जस्टिस ओकाचं आहे की सिक्युरिटी डॉक्टरांना पर्याप्त भेटली पाहिजे. ऑर्डरच आहे, पण सरकार अशी परिस्थिती येईपर्यंत त्या ऑर्डर्सची अंमलबजावणी का करत नाही आम्ही हे विचारतोय. जेव्हा कोर्टाची ऑर्डर फॉलो होत नाही मग फक्त मुखी आश्वासनला आम्ही कितपत भरोसा ठेवायचा हा माझा प्रश्न आहे. जर कोर्टाच्या ऑर्डरांचं उल्लंघन दीर्घकालीन होत असेल तर फक्त एक आश्वासन दिलं आणि इकडे 1000 डॉक्टर निलंबित आहे, काय आम्हाला आश्वासन आहे की आम्ही परत कामावर रुजू झाल्यानंतर ते 1000 डॉक्टरांना परत देणार? आज संध्याकाळी विधान भवनामध्ये तुमची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांबरोबर चर्चा झाली आणि तिथं तोडगा निघाला, असे पेढे वाटले गेले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन नेमकं पत्रकारांना काय म्हणाले तेही बघूया. गिरीश महाजन काय म्हणाले ते बघूया. कोण द्यायला सांगितलं, आता याच्यावर मॉनिटरिंग कोर्ट करत आहे, याच्यामध्ये आता कोणाचा दुसऱ्याचा प्रश्न नाही आहे. कोर्टाने त्यांना सांगितलं, हजरवान आम्हाला सांगितलं आम्हाला अफिडेविट करू द्या, तुम्ही किती दिवसात सिक्युरिटी देणार आहेत. आम्ही कोर्टालाही सांगितलेलं आहे आणि ते आमच्यावर बंधनकारक आहे. मला वाटतं यापेक्षा आता जास्त कोणी सांगण्याची गरज नाही. मान्य कोर्ट जे आहेत त्यांनाच आम्ही त्या ठिकाणी अन्सरेबल 2 जण आहोत, त्यांनी हजर व्हायचं आहे आणि आम्ही सिक्युरिटी द्यायची आहे. ठीक आहे, गिरीश महाजन हे सर्व काही हायकोर्टावर सोपवत आहेत. मला ना सरकारचं हे असं वागणं आहे ना त्याची चीड येते. तुम्ही सगळं काही हायकोर्टानं आता आदेश दिलेला आहे, हायकोर्टानं रुलिंग दिलेलं आहे, त्यामुळे आता हायकोर्टाप्रमाणे सगळं झालं पाहिजे असं जेव्हा सरकार म्हणतं तेव्हा सरकारसुद्धा स्वतःची जबाबदारी झटकतं. तुम्हाला या मार्चच्या डॉक्टरांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून तोडगा काढून घेता येत नाही, त्यांच्यावरती बडगा उगारून त्यांना कामावर रुजू करता येत नाही आणि तुम्ही माननीय कोर्टाला दाखला देता की कोर्टानंच आता असं सांगितलेलं आहे त्यामुळे सगळं काही सुरळीत होणार आहे. सरकार काय करतंय? माझं अगदी योग्य मुद्दा आहे तुमचा की शासन आपली जबाबदारी दुसरीकडे बॉल पास करत आहे आणि डॉक्टरांना वेगळ्या पद्धतीने आपण पिक्चर पोर्ट्रे करतो आहे. माझं असं मत आहे की ज्या पद्धतीने आता वैद्यकीय शिक्षणमध्ये गिरीश महाजन यांनी सांगितलं की कोर्टाचा दाखला देण्यामागे त्यांचं एवढंच कारण होतं की मी एकटा बांधील नाही आहे किंवा शासन बांधील नाही, आम्ही न्यायव्यवस्थेला बांधील आहोत, न्यायव्यवस्थेने आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही वागू. म्हणजे त्यांनी तर सिच्युएशन सांगितलं की आपण दोघंही आता एकामेकाच्या समोर आहोत आणि न्यायव्यवस्थेने जो दाखला दिला त्या दाखल्याच्या नुसार आपण काम करू. मग जर एवढं सांगितल्यानंतरही डॉक्टरांची इच्छा आहे की त्यांना ते लेखी पाहिजे, म्हणजे कुठेतरी डॉक्टरांच्या मनात अजूनही संशय आहे की शासन करेल की नाही आणि तो संशय निर्माण होण्यामागे काही कारण आहे, त्याला हिस्ट्री आहे मागे की मागे अशा स्वरूपाची आश्वासनं मिळत गेली आणि तशा स्वरूपात त्यांना जे काय मोबदला पाहिजे होता सरकारकडून जे त्यांची डिमांड होती पूर्ण नाही झाली. परंतु आता माझ्या माहितीप्रमाणे सांगायला मला खूप आनंद होईल की वैद्यकीय शिक्षण मंत्री खूप डॉक्टर फ्रेंडली मंत्री आहेत. त्यांचे अनेक डॉक्टरांशी माझ्यामध्ये त्यांचं खूप प्रेम आहे डॉक्टरवरती असं म्हणायला हरकत नाही. ते अनेक पेशंट घेऊन जात असतात. तर माझ्यामध्ये डॉक्टरनी केवळ त्यांच्यावरती आता विश्वास ठेवणं गरजेचं असं मला वाटतं. ठीक आहे सागर, हा प्रश्न कसा आहे माहीत आहे का, मंत्री हे डॉक्टर फ्रेंडली आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा, ते ठेवणार नाहीत. कारण सरकार आहे ते आणि त्यांनाही लेखी हवा आहे. लेखी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण रुग्णसेवा काय असते की नाही. प्रदीप मोगरे, मला तुम्हाला इथं इन्व्हॉल्व करायचं आहे की तुम्ही इतक्या वर्षांपासून रुग्णसेवा तुमच्या पद्धतीनं करतात, डॉक्टर त्यांच्या पद्धतीनं करतात. हे जे मार्चचे निवासी डॉक्टर आहेत, बॅचेसच्या बॅचेस तुम्ही KEM मध्ये बघितलेले आहेत. कधी असे तुम्हाला हे डॉक्टर्स आढळले का की संप करायचा नाही, आपण रुग्णांचे हाल होऊ द्यायचे नाही, त्यासाठी संप सुरू असताना सुद्धा रुग्णसेवा महत्वाची मानली? असं कधी होतं की यांनी संप पुकारला की यांना सगळ्या जुन्या मागण्या आठवतात?
नाही, आपण बरोबर बोलताय की ज्यावेळी असं काही एखादं नाट्य घडलं मारहाणीचं, कारण की मग ते सगळे एकत्र येतात, त्यावेळेला तो सहानुभूतीचा यांचा भाग नसतो पेशंटच्या. त्यांना कारण पाहिजे संपासाठी, सरकारला ब्लॅकमेल करायसाठी. हो, त्यांना ते. मला अजून एक म्हणायचं आहे की आता तरी त्यांनी सहानुभूतीपूर्वक डॉक्टरांनी यावर विचार करावा की संप त्यांनी मागे घ्यावा. कारण मी आज 2 दिवस फिरतोय, रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये खूप असा एक आक्रोश आणि चीड निर्माण झालेली आहे ह्या डॉक्टरांच्या विरोधात. कारण का माहिती आहे? कारण इथे अत्यंत सर्वसामान्याने गरीब लोक येतात. असे हायफाय फंडा मंत्री संत्री असं काय BMC हॉस्पिटलमध्ये येत नाही आहेत. इथे फार मुंबईतून, महाराष्ट्रातून, देशातून असे KM हॉस्पिटलमध्ये येतात आपलं रुग्णसेवा घेण्यासाठी. आणि जे धनदांडगे असतात त्यांच्यासाठी ग्लोबल, जसलोक, ब्रिचकांडी अशी हॉस्पिटल असतात, त्यांचे मेडिकल ही समस्या येत नाही. त्याच्यामुळे काय माहिती आहे, इथे गरीबच येतो. आता कित्येक जण आहेत ना 2 दिवसामध्ये अत्यंत चीड निर्माण करून त्या हॉस्पिटलच्या पायऱ्यांवरून गेलेले आहेत. आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. आणि हे केव्हा मिटतंय डॉक्टरांना मला अजून एक सांगावं असं वाटतं की कृपया लवकरात लवकर आपण हा संप मागे घ्या. हा बेकायदेशीर आहे, कोर्टाने देखील याला बेकायदेशीर ठरवलेला आहे. ते रजेवर गेलेत ना, आता ते अति रॉंग आहे. त्याने डॉक्टरांना एवढं समजावं की या अशा गायगरीब घराण्यातले देखील आम्ही आहोत, हे आमचंच कुटुंब आहे. हे जे आलेले आहेत आपण त्यांना सेवा द्यावी आणि त्यांनी संप मागे घ्यावा अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. मी थेट पुण्याला जातोय संजय दाभाडे यांच्याकडे. संजय दाभाडे, तुमचे सुद्धा काही प्रश्न रास्तायत की सरकारनं डॉक्टरांच्या काही गोष्टींकडं प्रामुख्यानं आणि जातीनं लक्ष द्यावं. कारण ते करणं सुद्धा जेव्हा आपण सामाजिक आरोग्य असा विषय मांडतो ना तेव्हा फार गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही कोणत्या हायजीनमध्ये आणि कोणत्या वर्क कल्चरमध्ये काम करता यावर तिथल्या डॉक्टरांचं काम अवलंबून असतं. आणि ते जर का तुम्ही या सरकारी महाविद्यालयांमध्ये बघितलं तर बहुतेक ठिकाणी दिसत नाही. म्हणजे त्यांना एकीकडे अभ्यास करायचा आहे, दुसरीकडे शिकायचं आहे, तिसरीकडे रुग्णसेवा करायची आहे. आणि हे करत असताना त्यांच्यावर जर का हल्ले होत असतील तर त्याची जबाबदारी सरकार स्वीकारत नाही. म्हणून त्यांच्यामध्ये सुद्धा ती चीड आलेली आहे. बरोबर आहे. पण सरकारनं आता एकूणच सामाजिक सुरक्षा किंवा सामाजिक आरोग्य अशा अनुषंगानं विचार करून जर का इथं एक चांगलं सेटअप उभं केलं, इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी काय केलं पाहिजे? नाही, आपण जर बघितलं, आपण अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. निवासी डॉक्टर अक्षरशः शेकडो तास काम करतात, राबत असतात पेशंटसाठी. हे मी स्वतः BJ मेडिकल कॉलेजमध्ये तसं हॉस्पिटलमध्ये बघितलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वर्किंग कंडिशन्स डॉक्टरांना मिळायला पाहिजे, ज्या अनेक वर्षापासून त्या मागण्या, त्या सगळ्या पेंडिंग मागण्या आहेत, हे आपण पहिल्यांदा स्वीकारलं पाहिजे. दुसरी गोष्ट, एकीकडे हे डॉक्टरांचे प्रश्न आहेत, त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे, चीड आहे. तेवढीच अस्वस्थता, चीड आणि तेवढंच बेचैनी ही रुग्णांमध्ये सुद्धा आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्याच्या पाठीमागं कारण डॉक्टर नाही तर संपूर्ण आरोग्य व्यवस्था जी आहे ती आजारी पडलेली आहे. ही एका अर्थाने मृत्यूशय्येवर आहे. याची दखल खऱ्या अर्थानं सरकारने किंवा राज्यकर्त्या वर्गाने घेतलेली नाही. म्हणून हा आजचा दिवस आलेला आहे. मला असं वाटतं की डॉक्टरांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मगाशी म्हटलं की आपण लक्षणांबद्दल बोलत आहोत. आपण जो मूळ आजार आहे, जो रोग आहे, त्याच्याबद्दल आपण काही उपचार करताना दिसत नाही. आपली सिक्युरिटी डॉक्टरांची जी मागणी आहे ती अतिशय योग्य आहे. परंतु ही संपूर्ण व्यवस्था, अशा पद्धतीची अस्वस्थता रुग्णांमध्ये का येते याचाही शोध आपल्याला घ्यावा लागेल. आणि इथं आपल्याला संपूर्ण या राज्य व्यवस्थेचं किंवा एकूण आरोग्य व्यवस्थेचं आजारी पण आपल्याला या ठिकाणी निदान जर आपण केलं तर मग आपल्याला योग्य पद्धतीने उपचार करता येतील. मी एवढं या ठिकाणी नेमकपणाने सांगेल की या संपूर्ण या आंदोलनाचं स्वरूप डॉक्टर विरुद्ध रुग्ण हे असं स्वरूप न येऊ देता एका बाजूला डॉक्टरांचे हक्क, डॉक्टरांची सुरक्षा आणि त्याच्याच बरोबर त्याच्या जोडीला रुग्णांचे सुद्धा हक्क, त्यांचे सुद्धा अधिकार, त्यांचे प्रश्न असे एका बाजूला, हे डॉक्टर आणि रुग्ण एका बाजूला आणि त्याच्या विरुद्ध त्यांची लढाई ही इथल्या आजारी आरोग्य व्यवस्थेची अशा पद्धतीचं आणि एकूण राज्य व्यवस्थेची जी नाकर्तेपणानं सातत्याने ही संपूर्ण व्यवस्था आजारी ठेवते. त्याच्यामुळे ही लढाई अशी व्हायला पाहिजे होती आणि ती त्या लढाईचं स्वरूप अशा पद्धतीने देण्यामध्ये आपले निवासी डॉक्टर कमी पडतायत. ते मला अतिशय खेदाने म्हणावं लागतं. अजूनही त्यांना संधी आहे. बरोबर आहे, अजूनही त्यांना संधी आहे. सागर मुंदडा, ऐका, तुमचे सहकारी सांगतायत
की निवासी डॉक्टरांना अजूनही संधी आहे. तरुण डॉक्टर काय विचार करतो ना, म्हणजे एकतर तुम्ही सरकारी महाविद्यालयांमध्ये शिकता, सरकारी खर्चावरती तुमचं पदव्युत्तर शिक्षणही होतं, त्याचबरोबर तिथं तुम्हाला रुग्णसेवा म्हणजे तुम्हाला तुमची एक्सपर्टी दाखवायला, ती आणखीन चांगली करायला चांगली संधी मिळते, कारण तुम्हाला तेवढी रुग्णसेवा तेवढ्या मोठ्या प्रमाणात मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे तिथं पेशंट्स येतात, त्यांना तुम्ही क्युअर करता, ते रोग बघता, त्यातनं शिकता. हे सगळं असताना तुम्ही काय विचार करता? तुम्ही खूप छोटा विचार करता. संपावर जाऊया, आपण आपल्या मागण्या मान्य करूया, आधीच्या बॅचला जे जमलं नाही ते आपली बॅच करून दाखवते आहे, सरकारला धडा शिकवू, सरकार आधीचं निगरगट्ट होतं हेही तसंच आहे, यालाही वठणीवर आणू, असा विचार करून तुम्ही सरकारशी बोलणी करता. बिलकुल नाही आहे सर, मी हे एकही गोष्ट याच्यातून मान्य करत नाही. आम्ही काय मागतो? आम्ही काय पैसे मागतायत का? आम्ही काय दुसरी गोष्ट मागतो? आम्ही सांगतोय की आम्ही हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल पेशंटला ट्रीट करताना आम्हाला सुरक्षित वाटलं पाहिजे. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही जर मला उलटं सुलटं प्रश्न विचारलं किंवा तुम्ही मला प्रश्न विचारलं आणि मला वाटलं की हे चुकीचा प्रश्न विचारलाय आणि मी तुम्हाला मारायला आलो, पुढच्या वेळेसपासून तुम्ही काय प्रश्न तसे विचारणार का? नाही विचारणार. तुम्ही मग खूप हिंमत वाले, पण सगळे असे नसतात सर. नाही, मी विचारणार. दुसरी मार खाल्ला तर काय होतं? मार खाल्ला तर काय होतं? तिथे आपण जीव वाचवत असतो. पत्रकारिता जर का माझं काम असेल, प्रश्न विचारणं माझं काम असेल, तुम्ही मारा, 10 मारा, मी प्रश्न विचारणार. तुम्ही प्रश्न विचारणार, पण तिथे परिस्थिती काय असते? तो क्रिटिकल पेशंट असतो. मला जर इथे थ्रेटनिंग वाटत असेल की समजा या पेशंटला दुर्दैवाने काही झालं तर काय होणार आहे? मला मार खावा लागेल. म्हणजे माझ्या मनस्थितीमध्ये काय असणार आहे? पहिली गोष्ट की काही करा, स्वतः मार खाऊ नका, म्हणजे पेशंट केअर भेटणार आहे चांगली. आपण दीर्घकालीन विचार केला पाहिजे. बरं, तुम्ही काय शपथ घेता तुमच्या प्रोफेशनसाठी, तुमच्या व्यवसायासाठी? पहिल्या शपथ काय घेता सांगा, लोकांना सांगा ना. डॉक्टर शपथ काय घेतो सांगा. तेच सांगतोय सर. शपथ डॉक्टर हे घेतो, डू नो हार्म. हिपोक्रेट्स ओथचा पहिला वाक्य आहे, डू नो हार्म. आज अशी वेळ आली आहे, खूप दुर्दैव आहे की डॉक्टरांना सांगावं लागतं पेशंटला प्लीज डू नो हार्म. याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. हायकोर्टानं तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही हायकोर्टाला काय सांगितलं? मार्डनं हायकोर्टाला काय सांगितलं? तर आम्हाला भीती वाटते हल्ल्याची आणि त्यामुळं आम्ही तिथं काम करू शकत नाही. मग त्यावर हायकोर्ट काय म्हणालं? तुम्हाला जर का भीती वाटत असेल जीवाची तुमच्या, तर मग तुम्ही राजीनामे द्या आणि चालते व्हा. हायकोर्टानं असं तुम्हाला का सांगितलं? हायकोर्टानं, माननीय हायकोर्टानं विचार केला नसेल. त्यांनी विचार केला, तुमचं नोबेल प्रोफेशन आहे, तिथं तुम्हाला जीवाची पर्वा करायची नाही, रुग्ण सेवा करायची आहे, कारण तुम्ही एका युनिक प्रोफेशनमध्ये आलेला आहात. तुम्ही काहीतरी वेगळे आहात म्हणून डॉक्टर बनताय आणि रुग्ण सेवा हे तुमचं कर्तव्य आहे, काम नाही, ते तुमचं कर्तव्य आहे. पण त्या सुरक्षित ऍटमॉस्फिअर मध्ये ते कर्तव्य पालन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आम्ही किती डॉक्टर नियमांचं पालन करून इंटेरियर महाराष्ट्रामध्ये, मेळघाटमध्ये, आदिवासी भागामध्ये आपला जाऊन प्रॅक्टिस करतात. तो जो रूल आहे तो किती डॉक्टर फॉलो करतात? उद्या जर का सरकारने सर्व डॉक्टरांचं जर का ऐकून घ्या, सर्व डॉक्टरांची चाचणी केली, यांनी नियमांचं कुठं कुठं उल्लंघन केलेलं आहे हे खरंच आदिवासी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये जो नियम आहे तिथं जाऊन त्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे. केली आहे का? त्यानंतर त्यांना हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे का? त्यानंतर ते प्रॅक्टिस करतायत का? याची जर का आणीबाणी लागल्यासारखी जर का तपासणी केली तर मग डॉक्टरांचं काय निघेल बाहेर? सर मी सांगतोय तुम्हाला, मी स्वतः आज बॉन्ड करतोय, स्वतः माझं पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतरचं जे सरकारी सेवा केली पाहिजे ती मी करतोय. ते तुम्ही जे म्हणतायत ते मी काही प्रमाणात मान्य करतो, पण पूर्ण प्रकारे नाही. कारण सांगतो, प्लीज ऐकून घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही म्हणताय आदिवासी एरियामध्ये, मेलघाटमध्ये जायला पाहिजे. साहेब तिथे जाऊन बघा, तिथे जाऊन ऑपरेट करण्यासाठी साधं ऑपरेशन थिएटर नसतं, पॅरासिटामॉल शिवाय दुसरी गोळी नसते. आदिवासी भाग सोडा, ग्रामीण भागात, ग्रामीण भागात पण हीच परिस्थिती साहेब. मग जायचं नाही म्हणून तिथे काही उपचार करण्यासाठी, मी आज सर्जन होतोय, तिथे सर्जरी करण्यासाठी काही व्यवस्थाच नाहीये. मी फिजिशियन होतोय, तिथे एक अँटीबायोटिक देण्यासाठी व्यवस्था नाहीये. तर तिथे जाऊन रुग्णसेवा कशी देणार? जर का सर्जरी करू पाहताय, सर्जर बनून पाहताय, तर तुम्हाला गोळ्या द्यायला काय कमीपणा वाटतो? ते मी सांगत नाही. मी काय सांगतो, म्हणजे मी सर्जरी करतोय म्हणून मी सर्जरीच करणार आणि जिथं इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिथंच काम करणार. नियम का डावलता? नियम का डावलता? तुम्ही समजून घ्यायला तयार नाही सर. गोळ्या द्यायला कमीपणा का वाटतो? अहो गोळ्याच नसतात, कुठून देणार? हा, गोळ्याच नसतात, देणार कुठून? कुठं कोण म्हणलं? सरकार इतकं आहे की त्यांच्या प्राथमिक उपचार केंद्रावर गोळ्याही पाठवत नाही. अहो सर जाऊन बघा तुम्ही,
फॉल्स क्लेम्स करू नका, जाऊन बघा तुम्ही काय परिस्थिती आहे. हो, मग तुम्ही सरकारला सांगितलं नाही? हे सरकारला सांगितलं पण अजून अंमलबजावणी झाली नाही. तुम्ही हा मुद्दा काढलाय त्यामुळे सांगतो. हा मुद्दा यासाठी काढला. आता ऐका, हा मुद्दा यासाठी काढला नाही. सागर मुंदडा, ऐकून तर घ्या. हा मुद्दा का काढला? केवळ प्रश्न 17 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचा आहे. वैद्यकीय महाविद्यालय जी सरकारची आहे, शहरांमध्ये आहे, तिथं जर का तुम्ही काम करायला अशा पद्धतीनं नाही म्हणता तर तुम्ही इतरत्र कसं वागत असाल हे यावरनं कळतं ना. एवढ्या प्रोटेक्टेड वातावरणामध्ये तुम्ही एवढे गाराणी मांडता. सर, जर हा प्रोटेक्टेड वातावरण असेल, इतके मारहाण होत असेल, तर तुम्ही विचार करा ग्रामीण भागात अनप्रोटेक्टेड ॲटमॉस्फिअरमध्ये काय होत असेल. मग डॉक्टर की करता कशाला? डॉक्टर की सोल्जर होणे नाहीये, सैनिक आणि डॉक्टरमध्ये फरक आहे. रुग्णसेवा हे कर्तव्य नाही? रुग्णसेवा कर्तव्य, पण सुरक्षित वातावरणामध्ये रुग्णसेवा हे कर्तव्य आहे. हे सुरक्षा प्रोव्हाइड करणं हे बेसिक मूल्य, माझं फंडामेंटल राईट आहे. बरं, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो या सेगमेंटमध्ये. तुमच्यातले असे किती डॉक्टर्स आहेत ज्यांनी सरकारच्या विद्यावेतनावरती आपलं शिक्षण पूर्ण केलं, आपली पदव्युत्तर डिग्री केली, MS किंवा MD झाला आहे आणि त्यांनी सरकारी सेवेत काम केलं आहे, खाजगी सेवेत नाही? असे किती डॉक्टर तुमच्या पाहणीत आहेत सर? किती टक्के? हे खूप वेगळा विषय सर. कारण नाही, ऐकून तर घ्या सर. लोक जेव्हा विचार करतात ना, तो एकत्रितपणे विचार करतात. तुमच्यातले किती डॉक्टर आहेत जे स्वतःचं आयुष्य सरकारी सेवेत वाहतात, रुग्ण सेवेसाठी वाहतात? तुम्ही खासगी प्रॅक्टिस का सोडू शकत नाही? भरपूर डॉक्टर आहे असे. संतोष सर पण सांगतील, असे भरपूर डॉक्टर आहे जे सरकारी प्रॅक्टिस करतात. मी स्वतः असे डॉक्टर ओळखतो की ज्यांनी मोठे मोठे पॅकेजेस सोडले फक्त रुग्णसेवा करण्यासाठी. असं बिलकुल पण नाही आहे की डॉक्टर समाजसेवा करण्यासाठी हे करत नाही. हां, हे मी मान्य करतो की त्यांचं प्रमाण कमी आहे, पण त्याच्यासाठी पण कारण हे आहे की जे सिस्टीम आहे त्यांना इन्सेंटिव्स देत नाही, योग्य ते फॅसिलिटीज देत नाही, हे मी मान्य करतो. पण पूर्ण प्रकारे डॉक्टर तिथे समाजसेवा करण्यासाठी इच्छुक नाही आहे, हे चुकीचं आहे. मग संपावर म्हणजे संप बेकायदेशीर हायकोर्टानं ठरवला तर तुम्ही सामूहिक रजेच्या नावाखाली आंदोलन करता आणि संपावरती जाता. म्हणजे तुम्ही हायकोर्टाला सुद्धा मूर्ख बनवताय. हे लक्षात येतंय तुमच्या? मी काय सांगतोय सर की माननीय हायकोर्टाने ऑर्डर दिली आहे, थोडी सुरक्षा इमिजिएटली जर हायकोर्टाची ऑर्डर म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतो, हे माहिती आहे तुम्हाला? काय सांगतोय सर तुम्हाला? त्याचं जर का पालन केलं नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतं, हे माहित नाही तुम्हाला? मी काय सांगतोय सर, कोर्टाने हे पण ऑर्डर दिले की त्यांना सुरक्षा व्यवस्था द्या. एकच बाजू बघू नका, दोघही बाजू बघा. म्हणजे सरकारही भंग करेल, आम्ही भंग करेल, हायकोर्टानं बघून घ्यायचं त्यांचं. मी तसं म्हणत नाही. मी काय म्हणतोय की तात्पुरते ऑन अ इमिजिएट बेसिस जर सिक्युरिटी गार्ड्स भेटले आणि हे हल्ले जे रोज होत आहेत ते थोडे थांबले तर डॉक्टर्स नक्की रुजू होतील. जे लॉंग टर्म प्लॅन्स आहेत ते मी मान्य करतो, त्याला वेळ लागेल. मात्र कोर्टाचा निर्णय ते पण आहे. मागच्या 24 तासात 5 डॉक्टरांवर हल्ले झाले. सुरक्षित असं का वाटतं की सरकार जे म्हणतंय 1100 सुरक्षा गार्ड्स आम्ही देऊ आणि त्यासाठी 30 कोटी रुपये खर्च येईल, तुम्हाला काय वाटतं तिजोरीत खडखडाट आहे, सरकार हे आश्वासन पूर्णच करणार नाही, गार्ड्स काही आमच्या मदतीला येणार नाही म्हणून आपण कामावर जाऊच नाही? आम्ही असं म्हणतोय की आम्हाला एक बेसिक जे सिक्युअर एन्व्हायरमेंट आहे, जे आम्हाला वातावरण वाटलं तर नक्कीच आम्ही पुढच्या क्षणी जाऊन तिथे कामाला रुजू होऊ. हां, पण अजून नाही निर्णय घेतलेला. अजून निर्णय सर, मी मार्डचा अध्यक्ष नाही आहे सध्या, मी माजी अध्यक्ष आहे. आमचा कायम आहे, कामावर रुजू होण्याचा प्रश्न नाही, म्हणजे आम्ही रजेवर आहोत. माझ्या हातात ते पॉवर नाही आहे. ठीक आहे, पण डॉक्टर रजेवर आहेत एवढं मात्र नक्की? हो. हां, डॉक्टर रजेवर आहे त्याचा अर्थ असा आहे की डॉक्टर संपावरती आहेत. हायकोर्टानं सांगू दे नाही तर सरकारनं आमच्यावर बडगा उगारू दे, आम्ही जुमानणार नाही अशी सर्वच डॉक्टरांची जे संपावर गेले आहेत, मग ते निवासी असतील, खाजगी असतील की आणखीन कोणी असतील, डॉक्टर आहे, सामान्य माणसाच्या लेखी, ते रजेवर म्हणजे संपावर आहेत. ब्रेक नंतर आपण इतरही मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत, इतरही पाहुणे आहेत त्यांच्याकडेही जाणार आहोत. पण ब्रेक नंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. संपावर जाऊन निवासी डॉक्टरांनी रुग्णांना सेवा नाकारणं योग्य आहे का? 62% लोक म्हणतायत नाही, संपावर जाऊन निवासी डॉक्टरांनी रुग्णांना सेवा नाकारणं योग्य नाही. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. मी थेट जातोय अफाक बांडविया यांच्याकडं, कारण ते या प्रकरणातले याचिकाकर्ते आहेत. अफाक जी, आप हिंदी में भी बात कर सकते हैं. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता जसं
सागर मुंदडा हे माडच्या वतीनंही बोलतात असं समजूया, निवासी डॉक्टर्स असतील किंवा खाजगी डॉक्टर्स असतील म्हणजे IMA कडनंही ते बोलतात असं समजूया. ते म्हणतात की आम्ही डॉक्टर्स रजेवर कायम राहणार आहोत, आम्ही काही सरकारचं ऐकणार नाही कारण सरकार काय आम्हाला लेखी देत नाही. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की यातनं हायकोर्टाचा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होत नाही का? हायकोर्टानं इतका स्पष्ट आदेश दिला असताना डॉक्टर तो ऐकत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही संपावर नाही तर लीववर म्हणजे रजेवरती आहोत. तुम्ही हिंदीत बोललात तरी चालेल. अफाकी, सबसे पहले तो मैं आपको बता दूं कि जो भी लीगल प्रोसीडिंग्स होते उस रिलेटेड तो मेरे एडवोकेट जो है वो प्रोसीड करने के लिए मैं उनको इंस्ट्रक्शन दूंगा. अगर वो लीगल एडवाइस करेंगे कि जो प्रॉपर प्रोसीडिंग है तो उसके लिए हम प्रोसीड करेंगे. लेकिन दूसरी बात, जैसे कि इन्होंने बोले कि अगर सरकार हमारी मांगनी नहीं सुन रही है या कुछ ऐसा डिफ़िकल्टीज़ है तो उन्होंने सुबह भी ये चीज़ बताया और उनको ये चीज़ अगर प्रॉब्लम है तो आज भी वो जो इश्यू हुआ आज जो भी बात कोर्ट में रखी गई उसके बाद अगर वो चीज़ नहीं मानती है सरकार तो वो कोर्ट के सामने कल या कभी भी फर्दर वो लोग सर्कुलेशन या प्रोडक्शन लेके कोर्ट के सामने रख सकते हैं ये बात, जो भी डिफ़िकल्टीज़ है, या फिर कोर्ट ने बोला है 15 दिन के बाद तो तभी भी रख सकते हैं, बट उनको ज्वाइन करना चाहिए उनकी ड्यूटी. हां सागरजी, तुम्ही कामावर रुजू झालं पाहिजे, हे बरोबर नाही. रुग्णसेवेचा प्रश्न आहे, तुमच्या कर्तव्याचा प्रश्न आहे आणि विधानसभेत विधिमंडळाच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला समज दिलेली आहे की तुमची रुग्णसेवा काय आहे, तुमचं जे नोबेल प्रोफेशन आहे ते तरी ओळखा की तुम्ही इथं विशिष्ट कार्य करायला, विशिष्ट कर्तव्य करायला, रुग्णसेवा करायला हे प्रोफेशन निवडलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगूनही तुम्ही त्यांनाही फाट्यावर मारताय. सर मला असंच वाटतं की लवकरात लवकर बेसिक लेवलची जी सिक्युरिटी आहे ती भेटावी आणि डॉक्टरांनी त्यांचं जे काम आहे रुग्णसेवा देणे लवकरात लवकर रुजू व्हावं. ठीक आहे. संतोष आंधळे, शेवटी तुम्ही इतके वर्ष हे संप कव्हर केलेले आहेत आणि इतकं म्हणजे खूप कमी पत्रकार आहेत मुंबईमध्ये तुमच्यासारखे, हे मी आवर्जून सगळ्यांना सांगतो की जे रुग्णसेवेसाठी वाहलेले आहेत आणि त्यांच्यासाठी रिपोर्टिंग करतात, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. आत्ताचा जो काही प्रकार चाललेला आहे हा खरंच रुग्णसेवेच्या दृष्टीनं चांगला आहे? अगदी सांगायचं खरं झालं तर अशी जी आपण दोन्ही बाजू घ्यायला पाहिजे, पण जर आपण फक्त डॉक्टरांना टार्गेट करून राहिलो तर ते चुकीचं ठरेल. कारण डॉक्टरांची मागणी सुरक्षितता द्या, पेशंटचे अतोनात हाल होतात आहे, शासन त्यांना आश्वासन देत आहे आणि मीडिया आपण ज्या पद्धतीने त्यांना जिथून भेटून टोलवतो अशा परिस्थिती निर्माण झाली मला वाटतं. तर डॉक्टरांची आपण मागणी जी ऐकली पाहिजे. आपण शासनाला पण माझं विनंती असेल की त्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे. कारण एंड ऑफ द टाईम रुग्णसेवा प्रचंड प्रमाणात मोडकळीस आलेली आहे. ग्रामीण भागात प्रचंड अतोनात हाल होतात आहे, पेशंटला ट्रीटमेंट मिळत नाही आहे. रेसिडेंट डॉक्टरचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे. असोसिएट प्रोफेसर लेक्चरर तुमच्याकडे असूनही तुम्हाला रुग्णसेवा देता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्या सर्जरी आहेत त्या प्लांट सर्जरी पोस्टपोन झालेल्या आहेत, अतोनात हाल होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये शासनाने उलट माझ्या तर गंभीर दखल घेतली आहे. उलट आता तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे विधिमंडळाच्या पटलावरती मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही डॉक्टरांच्या बाजूने आहोत. वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणतात आम्ही बाजूने आहोत. कोर्टाने आज त्यांना सांगितलं की आम्ही आमची त्यांना सिक्युरिटी दिली पाहिजे. फक्त आता इथे विषय उरला की लेखी द्या. आता हा लेखी द्यायच्या या तोडग्यामध्ये कसा तोडगा निघणार आहे हे देवाला फक्त आता माहिती. ठीक आहे, देवाला माहिती आहे. प्रदीप मोगरे, तुम्ही एवढी रुग्णसेवा करता, मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे या कार्यक्रमातला की एखादा रुग्ण जेव्हा खूप अपेक्षा घेऊन वैद्यकीय सरकारी महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये येतो आणि तिथं उपचाराअभावी त्याचा रुग्ण दगावतो, तेव्हा त्याच्या मनाला काय यातना होत असतील? असे अनुभव तुम्हाला या संपाच्या काळात कधी आलेत? असे अनुभव तर कित्येक येतात, भयानक. त्यांच्या डोळ्यातले आसवं, त्यांचं रडणं, नातेवाईकांचा आक्रोश, कर्कश, ह्याच्यातून आमच्या डोळ्यातलं आसवं पूर्ण हे सुकून गेलेली आहेत ते सारखं पाहून. मग त्यांची व्यवस्था करणं, त्यांना ॲम्ब्युलन्स मिळवून देणं, काय त्यांचं जर समजा PM असेल तर PMची व्यवस्था करून देणं, बॉडी बाहेर न्यायची असेल तर मग रोड परमिशन, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनची NOC, अशा प्रोसेसमधून जाताना त्यांना 3.5 तासाचा अवधी हा जातोच जातो. मग किती आपल्या आतमध्ये ओळख असो काही असो, या फॉर्मॅलिटी आहे या सर्व पूर्ण कराव्याच लागतात. तोपर्यंत पेशंट त्यांचं संपूर्ण नातेवाईकांचं तिकडे ते रडणं बिडणं, तर आम्ही पण फार त्यावेळी व्यथित होतो. आता माझ्याकडे एक ॲम्ब्युलन्स आहे वैकुंठधाम यात्रा रथ म्हणून. मी दिवसाला 5 तरी आमच्या विभागातल्या
निधन झालेल्या ज्या बॉडी असतात ना त्यांची 5 स्मशानभूमीमध्ये माझ्याकडून व्यवस्था होते. ठीक आहे. सागर मुंदडा तुमच्या बाजूला बसून आपला अनुभव प्रदीप मोगरे शेअर करतायत. बघा, तुम्ही त्या रुग्णावर उपचार करता, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात, पण तो रुग्ण जर का दगावला रुग्णालयामध्ये, त्याच्यानंतर काही तुम्ही त्याच्याकडे बघत नाही, ते कामही नाही डॉक्टरचं. त्यानंतर जी सेवा आहे ती सेवा करतात. असं सगळं ऐकल्यावर तरी तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना सांगाल की बाबा रे, संपावरून रजेवरून या, परत हाल होत आहेत आणि आपण सरकारी खर्चावर शिक्षण घेतोय, त्याचं तरी भान ठेवा. सर, मला असंच वाटतं, मी परत तेच सांगू इच्छितो. सर जे म्हणतात मला पूर्ण प्रकारे याचा भान आहे. मलाही याची जाणीव आहे की काही प्रमाणात रुग्णसेवा देऊ शकत नाही आहे. आम्ही इतकंच म्हणतोय, परत तेच सांगतो की आम्हाला काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण द्या. आम्ही अगोदरही 24 तास 50 तास कंटिन्युअस काम करतो, ते कोणी ॲप्रिशिएट करत नाही, तो वेगळा भाग आहे. पण आम्ही परत ते हशीखुशी करायला जाऊ. फक्त आम्हाला पेशंटला ट्रीट करताना असं वाटलं नाही पाहिजे अरे 5 मिनिटात कोणीतरी येईल आणि मला मारेल. आमची पण विनम्र विनंती इतकीच आहे. ठीक आहे, सरकारनं आम्हाला सुरक्षित वातावरण द्यायला पाहिजे, सरकारनं आम्हाला सुरक्षा प्रदान केली पाहिजे. मग ते सुरक्षा गार्ड्स नेमा की तुम्ही नातेवाईक जे असतात रुग्णांचे त्यांच्यासाठी 2 पासेस द्या आणि त्या दोघांनाच आतमध्ये सोडा, किंवा काही झालं तर अशी काही नियमावली करा की जेणेकरून डॉक्टरांना मारहाण होणार नाही. कारण अलीकडं मारहाणीचे इतके प्रकार वाढलेले आहेत आणि राज्यात डॉक्टरच्या मारहाणी विरोधात कायदा आहे, तो करूनसुद्धा त्याची अंमलबजावणी कुचकामी ठरलेली आहे. म्हणून डॉक्टर म्हणतंय सरकारकडं की तुम्ही आम्हाला काहीतरी लेखी स्वरूपात द्या. पण पुन्हा तोच मुद्दा आहे की शिक्षण महत्त्वाचं आहे, रुग्णसेवा महत्त्वाची आहे, आणि सरकारचं जे कर्तव्य आहे की एक पोषक वातावरण सर्वांसाठी दिलं पाहिजे, तेही कर्तव्य आहे. सरकारही कमी पडतं आहे. पण इथं होतं आहे काय, हायकोर्टाच्या आदेशाचा भंग होतो आहे आणि हे जे शिकाऊ म्हणजे निवासी डॉक्टर्स आहेत मार्डचे, त्यांना कळत नाही आहे की आपण न कळत हायकोर्टाचा अनादर करतो आहोत, हायकोर्टाच्या कायद्याचा भंग करतो आहेत. त्यामुळं पुन्हा हीच एक अपील सर्व मार्डच्या निवासी डॉक्टरांना आहे की तुमचं सरकारबरोबरचं जे जुनं भांडण आहे ते कायम राहू द्या, पण रुग्णसेवेसाठी तरी तुम्ही तातडीनं तुमच्या ड्युटीवर म्हणजे कर्तव्यावरती, कामावरती तुम्ही जॉईन व्हा, रुजू व्हा. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. संपावर जाऊन निवासी डॉक्टरांनी रुग्णांना सेवा नाकारणं योग्य आहे का? 66% लोक म्हणतायत नाही. संपावर जाऊन म्हणजे रजेवर जाऊन निवासी डॉक्टरांनी रुग्णांना सेवा नाकारणं योग्य नाही. पुन्हा भेटूया. पाहत रहा महाराष्ट्रवर.